नमस्कार मैत्रिणींनो, आज मी आईकडे आलेले आहे आणि आईने शेवग्याच्या अशा कापत आहे. ती शेवग्याच्या शेंगा, एवढ्या शेवग्याच्या शेंगा आहेत. तर फ्रीजमध्ये वगैरे आपण मोठ्या शेवग्याच्या शेंगा अशा ठेवू शकत नाही, जागा नसते. तर त्या शेंगा कापून कशा ठेवायच्या हे ती सांगणार आहे. आता आई कशा करणार आहेस? शेंगा बाजारातून आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवताना जागा पुरत नाही, म्हणून मी एक आयडिया केली की ह्या शेंगा अशा अर्ध्या अर्ध्या कट करायच्या, थोड्या थोड्या, आणि त्या अशा मुडपायच्या. ह्या अशा कापून घ्यायच्या शेंगा एकसारख्या आणि त्याचे तुकडे करून आपण एक गठ्ठा होतो त्याचा. मी दाखवतेच तुम्हाला. अर्ध्या 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 आणि जागेची बचत होती आणि एका शेंग्याचे सात तुकडे होतात. 10-15 जरी शेंगा असल्या तर एवढ्या छोट्याशा जागेत एका पिशवीत पूर्ण शेंगा मावतात. हो, हॅलो. तर आता शेंगा आपल्या केलेल्या. आता हे जागेच्या अभावी असं करायची एक अतिशय चांगली पद्धत आहे. घडी घालून दाखव आता सगळ्या. तर आता हे अशा करायच्या, जिकडून कट केलंय तिकडून असं करायचं, हे असं करायचं, हे असं, हे असं. एका शेंग्याची एवढी जुडी झाली. बरोबर आहे. तर अशी ही एका शेंग्याची अशी जुडी होते आणि आपण फ्रीजमध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये आपण असं ठेवू शकतो. 10-15 जरी शेंगा अशा शेंगा कट करून ठेवल्यात. 10-15 आता एवढ्या शेंगा आहेत. तर आता फ्रीजमध्ये जागा नसल्यामुळं त्या आई अशा कापून ठेवणार आहे शेंगा. त्यामुळं अतिशय सोपं जातं. आणि ठेव तुझ्या हातात हे असं. आणि हे काढताना अतिशय सोपं जातं. तुम्हाला दाखवते. हे जुड्या तर जातातच. हे अशा झालं. हे एवढ्या शेंगा या एवढ्या मावतात. तुझ्या हातात असं दाखव. झालं. आता ही एक, आता शेवग्याच्या साली कशा काढायच्या? तर अशा काढायच्या शेवग्याच्या साली. पटपट निघतात. अशा पटपट तुम्हाला किती निघतात. काढायचे आहे ते सगळे काढून टाकायच्या. तर आपण मैत्रिणींनो शेवग्याच्या शेंगा कशा नीट करायच्या आणि फ्रीजमध्ये जागा कशी करायची ह्याची ट्रिक आपण आईकडून शिकलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.